आज आपल्याबरोबर कमलेश आहे. त्याचं हे पहिलं पुस्तक आहे 36 डेज, जे Amazonवर रिलीज झालेलं आहे. तर कमलेश, सगळ्यात पहिल्यांदा हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स पहिल्या थँक यू. पुस्तकासाठी. थँक यू सारंग. थँक यू सो मच. आणि तो असा बावटारका प्रश्न विचार नाही, कसं वाटतंय पुस्तकात? कारण अर्थात पुस्तक लिहिणं हे खूप खूप मोठं, म्हणजे तू आता अनेक वर्ष जर्नलिस्ट म्हणून काम करतोयस, राईट? हो, हो, हो. 20 वर्ष. 20 वर्ष. आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल साईडला जर्नलिझम कायम होतं का तू तुझं क्षेत्र बदलत आलायस? नाही, ॲक्चुअली मी सुरुवात केली जनरल रिपोर्टर म्हणून. मग बराच थोडा काळ एंटरटेनमेंट रिपोर्टिंगही केलं. मग बिझनेस रिपोर्टिंग केलं. राईट. काही काळ क्राईम रिपोर्टिंग केलं. पण आता जवळ-जवळ एक 15 वर्ष स्टेडीली पॉलिटिकल जर्नलिस्ट म्हणून आता सेटल झालो एकदम. पॉलिटिकल जर्नलिस्ट. आणि योग्य वेळी झालाच असं वाटतंय माझ्या मताने. एवढं मटेरियल सध्या गेल्या 15, म्हणजे जसं आम्हा कॉमिक्सचं भलं चाललंय काही दिवस. तसंच जर्नलिस्टना पण थोडं जास्त, म्हणजे काहीतरी अगदीच बोरिंग काहीतरी दाखवतायत रोज असं नाही. त्यांना लिटरली एखाद्या फिक्शनच्याही हो, येस. थ्रिलिंग अनुभव मिळाला असेल या काळामध्ये. तर लोकांना सांगतो, हे पहिलं पुस्तक आहे 36 डेज, जे 36 दिवस आपण वाट बघत होतो की महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार, आणि भारतभर लोक त्याची वाट बघत होती, फक्त मराठी लोक नाही. तर त्या विषयावरचं पुस्तक आहे. तर तू जर का आणखीन एक्सप्लेन करून सांगितलंस तर बरं होईल की काय नक्की आहे पुस्तक हे. तर झालं हे पुस्तक म्हणजे हे सगळं राजकीय नाट्य संपलं. म्हणजे त्या 28 तारखेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सगळं हे नाट्यावरती पडदा पडला. राईट. पण त्या आधीचे 36 दिवस म्हणजे इलेक्शन जर आपण बघितलं ना, सारंग, म्हणजे पुस्तकात तो प्रोलॉग जेव्हा येतो की ह्या इलेक्शन आधी सगळ्यांना वन साइडेड वाटत, आणि खरं लोकांना, पत्रकारांना, इव्हन द प्लेयर्स वर इन्व्हॉल्ड इन टू इलेक्शन, कोणालाही ही इंटरेस्ट अशी खूप जास्ती थ्रिलिंग आहे किंवा इलेक्शन्स मधनं काहीतरी खूप वेगळं घडणार असं माहितीच की इट वॉज गिव्हन. शिवसेना भाजप एकत्र लढताय आणि देवर लाईक एका चांगल्या पोझिशन मध्ये होते. काँग्रेस एनसीपी आर नॉट डुईंग वेल आणि त्यांना खूप जागा मिळतील अशी अपेक्षा पण नव्हती. द ग्राउंड सिच्युएशन ऑन द ग्राउंड वॉज ऑल्सो की दॅट भाजप शिवसेना आरामात निघेल. आणि जर आपण युतीचे नंबर्स बघितले तर झालंही तसंच होतं. हो. पण 24 ऑक्टोबरला निकाल लागले आणि त्यानंतर काही तासात असं झप 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 सगळं बदलायला लागलं. म्हणजे आधी, आणि याची कुणकुण कशी लागायला लागली माहितीये की आम्ही सकाळी जनरली विनिंग पार्टीच्या इथे आम्ही सगळे काही सिनियर जर्नलिस्ट येऊन थांबतात की आज इथे सेलिब्रेशन होणार. मग जो विनिंग पार्टीचा लीडर आहे, म्हणजे त्या सिच्युएशन देवेंद्र फडणवीस इनकम्बंट चीफ मिनिस्टर आहे, तिथे येणार, लोकांशी बोलणार, सेलिब्रेशन होणार. म्हणून जनरली आम्ही तिकडे पोस्टेड होतो. पण एक साधारण 12च्या आधी की जे सेलिब्रेशन सुरू व्हायला हवेत तसे सेलिब्रेशन सुरू नव्हते. म्हणजे एक अंदाज आला की काहीतरी गडबड आहे, की बीजेपीचे नंबर्स कमी येत आहेत आणि गेल्या वेळेस पेक्षा नंबर कमी आहेत. त्यामुळे आता कोणाच्या तरी इतराच्या हातात चावी जाणार हे हळूहळू दिसायला लागलं होतं. पण समाव गोष्टी सुरू झाल्या आणि इमिजिएटली मग उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि उद्धव ठाकरेंनी एकदमच रंग बदलला. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला खूप ऍडजस्ट केलं, तुम्ही म्हटलात म्हणून कमी जागा लढवल्या, तुम्ही म्हटलात म्हणून मी तुमच्या 4 गोष्टी ऐकल्या, पण याच्या पुढे ऐकणार नाही, मला माझा पण पक्ष चालवायचा आहे. म्हणजे इतकं डायरेक्ट आणि इतकं थेट होतं त्यांचं की बघा तुम्ही ठरवा, आम्ही आणि मागे फरफडत येणार नाही. त्यांना अशा भूमिकेत कधी कोणी बघितलं नाही. आणि गेली 5 वर्ष जर आपण बघितलं तर एक साधारण शिवसेनेला खूप टीका पण सहन करावी लागत होती की शिवसेना भाजपच्या मागे फरफटत चालली आहे किंवा त्यांनी ऑलमोस्ट सरेंडर केलंय. कारण त्याच्या आधीच काही दिवस निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारे सीट शेअरिंग झालं, पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपपेक्षा कमी सीट लढवल्या आणि त्या पब्लिकली अनाऊन्स केल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. तर लोकांनी तो जो वाद सुरू होता ना, मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण, की याच्यावर पडदा पडलाय आणि शिवसेना फायनली एक्सेप्टेड की भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे. पण मग रिझल्ट नंतर जे काय बदलायला लागलं, त्यानंतर शरद पवारांची एंट्री होते आणि मग त्यांनी एक वेगळं चित्र सुरू केलं आणि मग पुढचे काही दिवस ते एक एक बदलत गेलं. म्हणजे आपण फोनवर जसं बोललो तसं की हे हाऊस ऑफ कार्ड्स आणि सामना किंवा सिंहासन असं एकत्र करून तयार झालं. पण एवढं थ्रिल सारंग, म्हणजे मी आता जवळजवळ म्हटलं की 20 वर्ष पत्रकार म्हणून बघतोय, अनेक गोष्टी झाल्या, एखाद दुसरे छोटे मोठे प्रसंग सोडले तर इतका ड्रामा, इतकं थ्रिल हे कुठल्याही पॉलिटिकल कव्हरेज मध्ये नव्हतं. म्हणजे माझा ऍक्च्युली तोच दुसरा प्रश्न असणार होता की याच्या आधी तू पत्रकार म्हणून हा अनुभव घेतला होतास का की असं एवढं सगळं ट्विस्ट आणि टर्न्स आणि असं कधी? पॉलिटिकली तर नाही. एक फक्त माझ्या मते
तेव्हा आय वॉज अ व्हेरी ज्युनियर रिपोर्टर, पण आय थिंक नारायण राणेंनी एक बंड करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे नारायण राणे शिवसेनेत असताना बरोबर. 2003 साली काही आमदारांची पळवापळवी तेव्हा झाली होती. काही हो, हो, आमदारांना हो. एक रिसॉर्ट वरती नेऊन ठेवलं होतं, मातोश्री रिसॉर्ट गोरेगावला, लिंकिंग रोडला त्या. तर तिथे झालं होतं. पण दॅट वॉज ते फसलेलं बंड होतं आणि ते काही तासात निपटलं. त्यात एक आमदार पळून मिळून गेले. पण हे म्हणजे इतकं सुरू होतं, हा ड्रामा सुरू झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, हा ड्रामा इज नॉट इम्पॉर्टंट. त्याच्या त्याच्या पुढे जाऊन ना, त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेना, काँग्रेस हे 2 पक्ष एकत्र एकत्र सत्तेत बसताय म्हणजे हा कोणी कधी विचारही केला नसेल महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात. एवढे आयडिओलॉजिकली 2 वेगळ्या पार्टी ज्या एकत्र येतील, सत्तेत बसतील. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री, हे म्हणजे नो बडीज इमॅजिनेशन, कोणी विचारही नसेल केला. पण म्हणजे त्याच्यामध्ये तुझ्या ह्याच्यामध्ये मी मी वाचायला चालू केलं पुस्तक. मी प्रेक्षकांना हा. सांगतो माझ्या बाजूनी एक काय म्हणतात, एक जेवढं मला कळतं तेवढं सांगतो की अत्यंत एंगेजिंग पुस्तक आहे. मी स्वतः डिस्लेक्सिक असल्यामुळे मला पुस्तकं वाचायला त्रास होतो. मी ऑडिओ बुक्स कन्झ्युम करतो. आणि कमलेश मला म्हटलं की तू वाचून बघ, हे वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे, जर्नलिस्टिक नाहीये, अकॅडमिक नाहीये, त्यामुळे तुला कदाचित ते आवडेल. आणि मी चालू केलं आणि मी 70 पानं सलग वाचले. तर आणि आता थांबवत नाही, म्हणजे So, आपल्याला काम कसं करायचं असा प्रश्न पडलाय. पण तर मी त्याला थँक्यू. त्यामुळे अप्रतिम लिहिलंयस पुस्तक. मला त्यात फक्त एक त्यात तू कायम मेन्शन केलं आदित्य फॅक्टर. तर ते आदित्य हो. फॅक्टर हा ह्याच्यामुळे हा बदल घडला असं वाटतं तुला? नाही, सुरुवातीला होता आदित्य फॅक्टर. सुरुवात जेव्हा झाली निवडणुकीची ना, तेव्हा फडणवीसांनी एक यात्रा काढली, आदित्य ठाकरेंनी एक यात्रा काढली. तर तोपर्यंत इव्हन आता हे शिवसेना नोज बेटर, दे आर इन अ पोझिशन टू डिसाइड, कारण त्यांची स्ट्रॅटेजी नक्की काय होती. ते त्यांनी आदित्यला पिच करून अचानक उद्धव ठाकरेंना आणून गनिमी काव्याने अटॅक केलं, की दे वर प्लॅनिंग टू ब्रिंग इन आदित्य अँड उद्धव ठाकरे वॉज अ कन्सेन्सस कॅन्डिडेट. हे नंतर ठरलं सगळ्या सिच्युएशनमुळे. पण येस, शिवसेना वॉज पिचिंग इन आदित्य. आदित्य ठाकरेंनी यात्रा काढली होती. ही वॉज रिचिंग आउट टू पीपल, लोकांना जाऊन भेटत होते. आदित्य संवाद आणि वन ऑफ द नोन पॉलिटिकल आजच्या तारखेतले जे नाव आहे, जे सगळ्या इलेक्शन मॅनेजर्स आहेत, प्रशांत किशोर वॉज मॅनेजिंग फॉर आदित्य ठाकरे. त्यांनी अनेक नरेंद्र मोदींचं 2014चं कॅम्पेन त्यांनी केलं होतं. त्यामुळे मोदींचं आता इव्हन आपचं सुद्धा जे आपचं त्यांनी केलं किंवा आता आंध्रचे मुख्यमंत्री आंध्रचं, बरोबर. त्यांचाही त्यांनी कॅम्पेन केलं. तर दे हॅव डन सक्सेसफुल कॅम्पेन्स. पण त्यांचा प्लॅन होता की आदित्यला पिच करायचं. पण समहाऊ इतकी सिच्युएशन बदलली आणि जेव्हा सगळ्या पक्षांचा विचार आला, वेन यू हॅव 3 पार्टीज, तेव्हा तुम्हाला नक्कीच कन्सेन्सस कॅन्डिडेट लागतो. जेव्हा तुम्हाला 2 पेक्षा अधिक पक्षांचं सरकार चालवायचं, तेव्हा तुम्हाला अशी व्यक्ती लागेल ऍट दी हेल्म ऑफ अफेअर जी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवू शकते. आणि या केसमध्ये ती उद्धव ठाकरे होते. माझा तो त्याची रिलेटेडच प्रश्न होता एक, आता तू जे म्हटलास की जे की आपण म्हणतो की लोकांना असं वाटतं की ह्याच्या मागे एक मास्टर माइंड होतं, एक सतत सतत ते इथला चाणक्य, तिथला चाणक्य, मागचा पुढचा चाणक्य, सगळे चाणक्य अचानक दिसायला लागले लोकांना. तर आणि आणि त्यातून बरेच लोक स्टेटमेंट्सही तशी करत होते की चक्रव्यूहात अडकलं तरी बाहेर पडणं वगैरे, ते सगळं जे हो. डायलॉग पाहिजे. तर तुला म्हणजे लिहिताना किंवा हे सगळं जेव्हा अनुभवत होतास जर्नलिस्ट म्हणून, तेव्हा तुला काय वाटत होतं, म्हणजे की खरंच हा मास्टर प्लॅन आहे का, हे ऑर्गॅनिकली हुशारीने त्या क्षणी कोण खेळू शकते ते पुढे पडले आणि बाकीचे मागे पडले असं झालं? हे बघ, राजकारण हा बेस्ट प्लेअरचा गेम आहे. जो त्या सिच्युएशन मध्ये चांगला खेळतो तो त्या त्या क्षणाचा चाणक्य. बरोबर. सिच्युएशन जशी होते राजकारणात ना, द पर्सन जो त्या सगळ्या सिच्युएशनला टॅक्टिकली हँडल करतो. आणि म्हणजे या केसमध्ये अनेक चाणक्य आहेत खरं तर. म्हणजे त्या विशेष पिरियडमध्ये भाजपचे चाणक्य, देशाचे चाणक्य आणि कोण कोणाचा चाणक्य, असं बरीच बिरुद आणि विशेषणं सगळ्यांना लावण्यात आली. पण अल्टिमेटली येस, एक आपल्याला म्हणता येईल, कारण हे सगळं नाट्य 23 तारखेपर्यंतचं वेगळं, 23 तारखेनंतर पुढच्या काही तासात घडलेलं नाट्य वेगळं, अशा आपण 2 फेजेसमध्ये आपण त्याला बघू शकतो. आणि 23 तारखेचं बंड जर झालं नसतं तर मग सिच्युएशन कदाचित खूप वेगळी राहिली असती. पण त्या सिच्युएशन मध्ये येस, शरद पवारांचा जो सगळा त्यात रोल राहिला आहे, यू हॅव टू गिव्ह इट टू हिम. त्याच्या बघा, 2014च्या निवडणुकांच्या आधी आय पर्सनली, म्हणजे मी बऱ्याचदा लिखाण केलं आणि ते तसं युट्यूबवर पण आले, इंटरनेटवर पण अवेलेबल आहे. मी बऱ्याचदा लिहायचो गोष्टी की देवेंद्र फडणवीसांचा ज्या प्रकारे स्टेडफास्ट राईज होता ना राजकारणात, आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी, तुम्ही त्यांचं राजकारण जर बघाल देवेंद्र फडणवीसांचं, तर त्यांनी बऱ्याच गोष्टी शरद पवारांच्या राजकारणाच्या फॉलो केल्यात. बऱ्याच अंशी ते त्यांना फॉलो करतात.
स्वतःच्या पक्षातल्या लोकांना हँडल करायची त्यांची हे असेल, किंवा पार्टीच्या बाहेरच्या लोकांना ज्या प्रकारे हँडल करायचं असेल, आणि विषयाचा अभ्यास करणे, लोकांशी डील करणे, ऍडमिनिस्ट्रेशन हँडल करणे, या गोष्टी ते बरोबर शरद पवारांना पॅरलल सुरू होते. शरद पवारांनी अत्यंत कमी वयात मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती, आणि एक कंपॅरिझन व्हायला लागलं होतं की इज देवेंद्र फडणवीस द न्यू शरद पवार वगैरे असं. आणि त्यामुळे ही खरी त्यांच्यातली लढाई होती दोघांमधली. त्यांच्या दोघांच्या एकाचा राजकीय उदय, आणि असं म्हटलं जात होतं की देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणाले कदाचित त्या एका गोष्टीमुळे शरद पवार खूप हर्ट झाले असावे, त्यांच्यातला राजकारणी खूप हर्ट झाला असावा. आणि आमच्याचकडे इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हला राजीव सरदेसाईंना एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस कदाचित ही समहाऊ क्रॉस्ड द लाईन्स, आणि त्यांनी म्हटलं की पवारांचा एरा संपलाय आता. मी ते म्हणाले तुला तो प्रश्न विचारणार होतो. माझ्यासाठी बरेच लोक म्हणतात की शरद पवारांनी जे पावसात भाषण दिलं तो गेम चेंजिंग मोमेंट होता. पण माझ्यासाठी म्हणजे बाहेरनं प्रेक्षक म्हणून बघताना आणि ऍज अ काय म्हणतात स्टोरी टेलर म्हणून बघताना माझ्यासाठी जेव्हा ते स्टेटमेंट आलं होतं की म्हणजे आधे इधर जाऊ मागे वळून बघितलं तर कोणीच नाही, तर मला असं वाटलं की ही एक मोठी चूक झाली का, किंवा तिथे म्हणजे गेम चेंज झाला का, की अशा प्रकारे कोणाला तरी डिवचणं हे रिस्की असतं कधी कधी. येस झालं ते खूप, म्हणजे तुम्ही बघाल हे एक नाही सारंग, असं अनेक वेळा झालं. म्हणजे हा शोलेचा एक डायलॉग झाला, त्यानंतर माझ्या मते जनरली तुम्ही बघाल शरद पवार कधीही आउट ऑफ द वे जाऊन टीका कधी करत नाहीत, किंवा ज्याला आपण कमरेखालची टीका म्हणतो असं कधी करत नाहीत. आणि ज्या प्रकारे शरद पवारांनी त्या टीकेत जेव्हा फडणवीस म्हणाले होते की मैदानात पैलवानच उरलेला नाहीये, त्याला ज्या प्रकारे शरद पवारांनी उत्तर दिलं होतं, बऱ्याच जणांनी म्हटलं अरे इतक्या ज्येष्ठ नेत्याने या भाषेचा उपयोग करणं बरोबर नाहीये वगैरे. पण त्याआधी हे खरं तर खूप सटल लेवलला चालू होतं, डिस्क्रीट लेवलला सुरू होतं, पण इट वॉज अ फुल ब्लोन वॉर बिटवीन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस. आणि ते आताच नाही, गेली 5 वर्ष सुरू होतं. म्हणजे शरद पवारांनी अनेक वेळा डायरेक्टली इनडायरेक्टली खूप जहरी टीका पण फडणवीसांवरती केली होती. आणि तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कोल्हापूरचे संभाजीराजांना राज्यसभेवरती नेलं तेव्हा शरद पवारांचं एक विधान आलं होतं, त्याच्यावरती पण ते जनरली खूप इट वॉज नॉट सीन इन गुड कॉन्टेक्स्ट. बऱ्याच जणांनी त्याची टीकाही केली शरद पवारांवरती. बट आय एम जस्ट मेन्शनिंग दिस की कुठल्या लेवलला दोघांमधला राजकारण सुरू होतं त्याकडे. शरद पवार ते म्हणाले होते की पूर्वी छत्रपती पेशव्यांना बसवायचे, आता पेशवे छत्रपतींना बसवायला लागलेत त्यांच्या निवडीच्या वेळेस म्हणाले होते. तर त्या शरद पवार नेव्हर लेट गो वन ऑपॉर्च्युनिटी टू टार्गेट देवेंद्र फडणवीस. आणि आता सिन्स इलेक्शन काळात तो होताच, हा स्टेटमेंट्स काउंटर स्टेटमेंट्स होतात, पण दिस वॉज पीक, इट ओनली केप्ट पीकिंग. आणि मग नंतर त्याची जी परिणती झाली त्याच्यात पवारांनी आपले सगळेच नाव पटातना पडायला लावले तसं. आणि अल्टिमेटली राजकारणात जो जिता वही सिकंदर असतं. एक आता आपण तुझ्या पुस्तकाकडे येऊयात. एकतर प्रेक्षकांना सांगतो की पुन्हा एकदा आठवण करून देतो, कुणाला जर का प्रश्न असतील तर शेवटला मी 1-2 प्रश्न घेईन जे आमची टीम सिलेक्ट करून आम्हाला पाठवेल, कारण आम्ही स्वतः फेसबुकवर नाही बघत आहोत, आम्ही आमच्या गप्पा मारतोय. तुम्ही जे प्रेक्षकांना काही प्रश्न असतील तर विचारा. हे पुस्तक जे आहे ते अमेझॉनवर अवेलेबल आहे बरोबर? हो, अमेझॉन किंडल वरती. काय लॉकडाऊनमुळे आम्हाला थोडा सारंग वी वॉन्टेड टू कम आउट विथ फुल फ्लेजेड प्रिंट एडिशन, पण वी वर वेटिंग फॉर लॉकडाऊन टू गेट ओव्हर. पण संपेल असं दिसत नाही. खात्री आहे जेव्हा ते लॉकडाऊन नंतर येईल तेव्हा हे असं पुस्तक आहे, मी स्वतः ठेवणीत ठेवण्यासाठी म्हणून तरी नक्की विकत घेणार. थँक्यू, दॅट्स सो नाईस ऑफ यू सर. त्यामुळे लोक त्याची प्रतही विकत घेतील याची मला खात्री आहे. पण अमेझॉन किंडलवर ते अवेलेबल आहे, ज्यांना हवंय त्यांनी जाऊन विकत घेऊ शकता. इंग्लिश मध्ये आहे आता हे पुस्तक. त्याचं मला 2 प्रश्न हे करायचे. एक तर तुला कधी वाटलं की दिस हॅज टू बी रिटन डाऊन इन फॉर्म ऑफ अ बुक, म्हणजे पुस्तक म्हणून लिहिणं गरजेचं आहे हे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्यातला अट्टहास कळतो इंग्लिशमध्ये लिहिण्याचा, कारण ही अशी गोष्ट आहे की जरी ती एका राज्यात घडली असेल तरी ती जागतिक लेवलला पोहोचावी अशी गोष्ट आहे. ती असं पॉलिटिकल ड्रामा हा सगळ्यांना रिलेट होऊ शकतो, म्हणजे तो काही म्हणजे त्याच्यातला कॉन्टेक्स्ट असण्याची गरज नाही. तुम्ही निर्णय कसे झाले, म्हणजे पुस्तक लिहूयात नुसता एक लेख लिहिण्याच्या वाटचं आणि ते इंग्लिशमध्ये लिहूयात? हे सगळं जेव्हा सुरू होतं ना, तर तेव्हा एक सारखा विषय निघायचा की शरद पवारांच्या बंडाबद्दल विषय खूप वेळा निघायचा. शरद पवारांचा 78 साली बंड, जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि ही वॉज द यंगेस्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, आणि त्याची खूप मोठी कहाणी. पण आजही माझ्या मते सारंग त्याचं असं
प्रॉपर डॉक्युमेंटेशन झालेलं नाही. जे आलंय ते एकतर स्वतः पवारांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे किंवा इतर पुस्तकात त्याचा ओझरता उल्लेख केलो. पण त्या काळी जो ड्रामा झाला असेल, इमॅजिन 38 year old अ यंग पॉलिटिशियन, 38 वर्षाचा एक तरुण बंड करतो कोणाविरुद्ध, तर वसंतदादांविरुद्ध, आणि स्वतःचं मंत्रिमंडळ स्थापन करून तिथे स्वतः मुख्यमंत्री होतो. म्हणजे मी आज विचार करतो की आय एम 40 आणि 38 माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान असताना या माणसाने बंड केलं, मुख्यमंत्री झाला, तर हे किती इंटरेस्टिंग असायला हवं. पण ते कुठे त्यातला ड्रामा कुठे वाचायला मिळत नाही. म्हणजे त्याचा रेफरन्स मिळतो, अकॅडमिक वाचन मिळतं, पण बॉस देअर वॉज सो मच ऑफ ड्रामा, मस्ट हॅव बीन सो मच ऑफ ड्रामा. आणि हा ड्रामा जो घडत होता ना, तर मी पुस्तक लिहायचं डोक्यात होतं. आणि बऱ्याच म्हणजे व्हायचं काय, ह्याच्यात ना खूप काहीतरी चटपटीत व्हायचं. म्हणजे सिनेमासारखा मध्येच एखादा डायलॉग यायचा, एखादी सिच्युएशन यायची, किंवा एखाद्या डायलॉगमुळे सिच्युएशन तयार व्हायची, असं बरंच काय काय व्हायचं. तर तुम्ही त्या काळात जर संजय राऊतांचे ट्विट जरी फक्त बघाल ना, त्यांची ट्विटर टाइमलाईन बघाल, तरी यू विल सी की याच्यात किती ड्रामा आहे. तू ते उल्लेख केलाय की त्या एका त्यांनी मीम म्हणण्यापेक्षा एक कार्टून त्यांनी शेअर केलं शेअर होतं. केलं होतं. सिंह आहे, सॉरी वाघ आहे आणि गळ्यात घड्याळ आहे, घड्याळ हातात आहे, कमळ आहे हातात आणि पंजात कमळ स्निफ करतोय. तो मोमेंट पण तसाच आहे, अत्यंत ड्रामॅटिक मोमेंट. तर तो रोज म्हणजे कधी कधी एकदा अल्लामा इक्बालचा शेर किंवा कोणाचा शेर, असं काय काय घडत होतं रोजच्या रोज. कधी वाजपेयींचीच कविता टाकायचे ते, आणि असं ते इतकं भारी सुरू होतं ते. आणि एकदा मी हा पुस्तकात उल्लेख पण आहे, आणि तो प्रसंग खूप, ही प्रेस कॉन्फरन्स तशी खूप मोठी होती. एका पत्रकाराने पवार साहेबांना प्रश्न विचारला प्रेस कॉन्फरन्स मध्ये, की ज्या राज्यात भाजपचे कमी संख्याबळ कमी असतं, त्या राज्यात अमित शहा 100% सरकार बनवतात असं म्हटलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात अमित शहा तसं काही करतील का? तर शरद पवार जनरली इज नॉट नोन, असं ते खूप असं डायलॉग बाजी करतील किंवा असं काही असं नाही. पण त्यांनी जे उत्तर दिलं, 1-2 वाक्यात ते फक्त म्हणाले, मला पण बघायचं की अमित शहा काय करतात. आता हे स्टेटमेंट होतं, हे चॅलेंज होतं की काय, पण बॉस इसमें त्या मजा आहे ह्याच्यात. हे सगळं पद्धतीने ना रोज असं काही ना काही घडत होतं. तर म्हटलं हे कुठेतरी ना लिहिलं गेलं पाहिजे. आणि सुरुवातीला जे मी पुस्तक लिहायला घेतलं, तर मला आधी वाटलं की थोडंसं अकॅडमिक जर्नलिस्टिक ह्याच्याने लिहावं, थोडंसं 4 पत्रकारांशी बोलावं, त्यांचं ओपिनियन घ्यावं, त्यांचे कोट्स त्याच्यात वापरावे, 4 रेफरन्सेस वापरावे. असं मी 3-4 चॅप्टर लिहिले पण सुरुवातीला, थोडंसं अकॅडमिक अँगलने पॉलिटिकल कॉमेंट्री करत करत. पण लक्षात आलं बॉस इसमें मजा नाही. कारण जेव्हा जेव्हा मी चर्चा करायचो ना कोणाशी, कारण मित्र विचारायचं, अरे बॉस ते उधर क्या हो गया था, वो जब हुआ था असलियत में क्या हो गया था. आणि जेव्हा जेव्हा मी डिस्कशन करायचो किंवा बोलायचो, तेव्हा अॅनिमेटेड डिस्कशन, अरे बॉस असं झालं, आणि तुला माहितीये काय झालं, अजित पवार तिकडे, बॉस हे असं एकदम अॅनिमेटेड सगळं असायचं. म्हटलं जर हा ड्रामाच्याच स्टाईलने सांगितला गेला पाहिजे. नाही, मला आय कॅन अकॅडमिकली इमॅजिन. कारण म्हणजे तुम्ही तर त्याच्यात आत घुसून करत होता, तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन मिळत होती. पण मला एक आणि इंटरेस्टिंग जेव्हा पुस्तकाचं स्पॉइलर्स नाही आहेत लोकांना सांगतो, पण ह्यांनी जशी कॅरेक्टर इंट्रोड्यूस आहेत त्यांच्याबद्दल तो एक छोटी माहिती देतो त्या पुस्तकामध्ये. मला तो अत्यंत महत्वाचा इन्सिडेंट वाटला की तो लिहिण्याचे हे केलं, ते ठरवलं की हे असं त्यात की ते सकाळी उठून चहा बनवतात स्वतः स्वतः. तो एक किस्सा तू त्यात लिहिलायस. आणि आमच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी ते सकाळची शपथविधी ही अविस्मरणीय, आणि त्याचा एक कुठेतरी बीज तू त्यात पेरलायस. येस. आणि त्याच्यामुळे तर ते अर्थातच तेवढं थ्रिलिंग असणार हे म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच जाणवतंय. आणखीन एक प्रश्न होता की म्हणजे जे आम्ही आधी विचारलं ते हा, इंग्लिश मध्ये सॉरी. सांगायचं हे कधी आणि केव्हा ठरलं तर तुझं? मी गेली अनेक वर्ष इंग्रजी माध्यमातच काम केलं. म्हणजे मी इंडिया टुडेच्या आधी आय वॉज विथ टाइम्स नाव, त्याच्या आधी मी डीडी नॅशनलला करायचो, दूरदर्शनच्या इंग्लिश नॅशनल चॅनलला करायचो काम. माय फर्स्ट लँग्वेज ऑफ थॉट तशी इंग्रजी होती. पण लिहिताना मी मराठी खूप लिहिलंय. म्हणजे मी दरवर्षी एक मराठी दिवाळी अंकही करतो सगळ्या पत्रकारांना घेऊन. तर मला वाटलं की मराठीत लिहिलं तर त्याचा प्रेक्षक खूप लिमिटेड असेल, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना बऱ्यापैकी हे माहिती आहे. पण हा जो पर्टिक्युलर ड्रामा होता ना, हा फक्त फॉरगेट कॅरेक्टर्स, ह्याच्यातली पात्र आपण विसरून जाऊया. काही महिन्यांपूर्वीच असा एक थोडासा सिमिलर, नॉट सो मच ऑफ ड्रामा, पण असाच एक प्रसंग कर्नाटकमध्ये झाला होता. मग अशी आमदारांची पळापळी बऱ्याच ठिकाणावर होते. ती आणि कॉमन आहे हा माझ्या मताने, पळवापळवी. पण हे वेगळं होतं, हे नुसतं हा हे पळवापळवी. हे पळवापळवी नव्हती इथे. ह्याच्यात काय काय म्हणजे पुस्तकात मी थोडंसं जरी सांगायला, याच्यामध्ये ड्रामा आहे, याच्यामध्ये फॅमिली ड्रामा आहे, याच्यात इमोशन आहे, याच्यात रिलेशन आहे, याच्यात अगदी रोहित शेट्टीच्या पिक्चर सारख्या कार चेज आहे. हे सगळं घडलंय. याच्यात कुठलीही माझी गोष्ट मी मनाची घुसडलेली नाही. ज्या गोष्टी झाल्या तशाच्या तशा मी टाकल्यात. म्हणजे अक्षरशः काही ठिकाणी हाणामारी, त्यात पात्र ही सगळी कुठली छोटी कार्यकर्ते नाही आहेत, नेते. नेते गाड्या घेऊन पळणं, लोकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करणं, एकमेकांना, एक आमदाराला लिफ्टने घेऊन मागच्या दाराने पळून देणं वगैरे.
हे सगळं घडलंय. गुरगावला जो इन्सिडेंट झाला होता, गुडगावचा ड्रामा झाला हो. तर तो आहे. असं खूप काही काही होतं. तर म्हटलं हे लिहिताना आणि एव्हरीबडी शुड एन्जॉय द स्टोरी. तर स्टोरीला, कथेला कुठलं आपण बंदिस्त ठेवूया नको की महाराष्ट्राची स्टोरी आहे किंवा महाराष्ट्रात लिहिली जाईल. तर ही सगळ्यांनी वाचावी. म्हणजे ही बंगालातही तेवढेच आवडीनं वाचतील लोक. आणि सॅन फ्रान्सिस्को मध्ये सुद्धा जर कोणाला स्टोरी म्हणून वाचायची असेल तर ती त्यांनी फक्त त्याला एक पात्र म्हणून वाचावी. आणि ती तेवढीच माझ्या मते त्यांना आवडेल असं मला वाटतं. ज्यांना ज्यांना राजकारणात रस असो नसो, पण दोज हू लव्ह थ्रिलर वुड लव्ह दिस. ऍब्सोल्युटली. नाही, अप्रतिम. मला आणखीन एक प्रश्न होता जो मी मगाचपासून थोडा अडकवून ठेवला होता. पण तुझा पर्सनल फेवरेट घटना, म्हणजे जिकडे तुला असं आलं की अरे बापरे, हे काय आता, हे तर माझ्या म्हणजे अगदी विचाराच्या पलीकडे, तर ती काय होती म्हणजे ह्याच्यातली? ती एकच, ज्या या सगळ्या नाट्यामध्ये एकच घटना होती, ज्याने फक्त पत्रकार नाही, ऑब्झर्वर नाही, सामान्य नागरिक नाही, तर त्या कॅरेक्टर्सच्या आसपासची माणसं पण अक्षरशः आपण म्हणतो ना भंजाळली अक्षरशः. त्यांना हो. कळलंच नाही की काय झालं. 23 नोव्हेंबरची सकाळचा शपथविधी. मी घरी होतो, कारण आदल्या दिवशी रात्री ती बैठक झाली आणि ती बैठक संपली. त्यात काही वादविवाद झाले. शरद पवार, उद्धव त्यांनी अनाऊन्स केलं, उद्धव ठाकरे हे कन्सेन्सस कॅन्डिडेट असतील आणि ते मुख्यमंत्री पदाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार असतील. सगळे आपापल्या घरी गेले आणि मी रात्री फक्त थोडं काँग्रेस एनसीपीची काहीतरी भांडणं त्या बैठकीत झाली असं कळलं आणि काँग्रेसने आपली एक वेगळी बैठक लावली. म्हणून मी त्या काँग्रेसच्या बैठकीकडे गेलो. म्हटलं काय, थोडासा कान लावून बघूया. तर मी जवळजवळ रात्री 2 पर्यंत मंत्रालयासमोर विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती बैठक सुरू होती. काँग्रेसचे सगळे नेते तिकडे होते. मी थांबलो 2 वाजेपर्यंत, 2-2:30 पर्यंत. म्हटलं आता काय घडत नाही, आपण जाऊया परत. आणि असे सकाळची मीटिंग 12:30 वाजता होती. म्हटलं उद्याचा दिवस जरा आरामात आहे, आपण आरामात निघूया. आणि आय केम होम ॲट अराउंड 3-3:30 ला मी घरी आलो. आरामात झोपलो. सकाळी एका फोन कॉलने जसे सगळे उठले, शरद पवारांना फोन केला, ते एकदम खडबडून जागे झाले. उद्धव ठाकरे खडबडून जागे झाले. जयंत पाटील रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज, त्यांची आवडीची एक वेब सिरीज उल्लेख केला, ते बघत त्यांनी रात्री बिंज वॉचिंग करत होते आणि ते झोपले. आज 2 एपिसोड जास्त बघू म्हणून ते झोपले आणि सगळ्या त्यांच्या फोनवरती 8 मिस कॉल होते उद्धव ठाकरेंचे. तर अशी अनेकांची त्याची गंमत झाली. कोणालाच माहित नव्हतं. अर्थात जर कोणाला कळलं असतं तर हे बंड किंवा तो जो प्रयोग झाला तो झालाच नसता. खूप जास्त सिक्रेटिव्ह होतं. त्यामुळे कोणी जरी आजच्या तारखेला, हे मी पत्रकार म्हणून अत्यंत जबाबदारीने विधान करतोय, जे कोणी आज क्लेम करतात की आम्हाला आधी माहिती होतं यांच्या व्यतिरिक्त, ते दादांत खोटं बोलतात. ह्याची कल्पना कोणालाच नव्हती, इन्क्लुडिंग ओनली अ फ्यू प्लेयर्स. म्हणजे जी लोक तिथे उपस्थित होती, जे अजित पवार समर्थक म्हणून जे आमदार गेले होते ना, त्यांनाही शून्य कल्पना होती की तिथे नक्की काय होणार आहे, आपण का आलो इथे, एक्सेप्ट अजित पवार, देवेंद्र फडणवीस अँड कपल ऑफ पीपल. तर त्यांना कल्पना होती. हा सगळ्यात जास्ती माझ्या दृष्टीने शॉकिंग आणि सगळ्यात मोठा शॉक एलिमेंट होता. आपण माझ्या मताने ऑफलाईन खूप गप्पा मारू. शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत, त्याच्यामुळे मी येस, 1-2 प्रश्न संपवतो आणि मग आपण पुन्हा एकदा कुठे पुस्तक वाचायला मिळेल वगैरे सगळ्यांना परत सांगूया. येस, येस, पुस्तकाचं येस. नाव आहे 36 डेज. कमलेश सुतारने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि अप्रतिम लिहिलेलं आहे. म्हणजे मी स्वतः वाचक म्हणून ग्वाही देतो की मला हे खूपच एंगेजिंग पुस्तक वाटतंय. त्यामुळे मी आता ते 1-2 दिवसात संपेनच. अनेक लोक विचारतात मराठी प्रेक्षक की ह्याचं पुढे मराठीमध्ये ट्रान्सलेशन येण्याची शक्यता आहे का? हो, लवकरच. हो. लवकरच याचं मराठीतही येत आहे, व्हेरी हो. सून. आणि आय कॅन से दॅट की याचं काम सुरू आहे ऑलरेडी. आणि वा. येत्या काही दिवसात आपल्याला जर आपण लेट्स होप की लॉकडाऊन संपेल आणि प्रिंटिंग वगैरे सगळं सुरू होईल, नॉन एसेन्शियल डिलिव्हरी सुरू होतील आणि विल हॅव दॅट बुक इन हँड. म्हणजे मराठी आणि इंग्रजी कदाचित दोन्ही पुस्तकं एकत्र सोबत येतील आपल्या हातात. मी 100% विकत घेईन याची खात्री देतो मी तुला. आणि थँक यू. मलाही उत्तर मिळालं असेल की मराठीमध्ये येणार आहे पुस्तक लवकरच. आता एक एक म्हणजे मी प्रेक्षकांचे सोडून माझा पण एक वेगळा पर्सनल प्रश्न होता. तो मी 2 होते ऍक्च्युली, ते दोन्ही विचारतो. एक म्हणजे शरद पवार ह्या वयात असं काहीतरी पुल ऑफ करतील असं तुम्हाला कधी वाटलं? म्हणजे कुठल्या टप्प्यात वाटलं? तो क्षण जिकडे पावसात त्यांनी भाषण दिलं तिथेच जाणवायला लागली होती ही चुणूक, का नंतर हे जाणवलं की ह्या वयात असं काहीतरी घडवून आणणार आता हे पुन्हा एकदा शेवटचा आहे? तर मला असं व्यक्तिगत वाटतं ना की पवारांना, मी त्या पुस्तकात उल्लेखही आहे आणि त्याच्यात ते खूप इंटरेस्टिंग त्या चॅप्टर मध्ये मी ते लिहिलं आहे खरं तर, की शरद पवारांविषयी एक सगळ्यात नेहमी त्यांना एका 78च्या बंडाने त्यांचं आयुष्यभर पिच्छा पुरवलाय. शरद पवारांचं नाव एक राजकारणी म्हणून, एक ऍस्ट्यूट राजकारणी, श्रूड राजकारणी म्हणून जरी झालं असेल,
पण त्या एका बंडाने त्यांच्यावर एक शिक्का बसलाय की हे बेभरोशाचे राजकारणी आहेत. शरद पवारांचं धक्कातंत्र, आणि ते धक्कातंत्र बऱ्याच निगेटिव्ह अर्थाने घेतलं जातं. यावेळेस कदाचित पवारांनी, म्हणजे मी जेव्हा आता पुस्तक लिहिताना एक लेखक म्हणून मी जी लिबर्टी घेतो, त्यात मला एक गोष्ट जाणवली, आणि मला पवारांच्या बोलण्यात नेहमी ही गोष्ट जाणवायची. त्यांच्या ऍक्शन्स मध्ये एक पत्रकार म्हणून मी जे बघायचो, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधली ती जी गोष्ट मला जाणवायची की ही वॉन्ट्स टू वॉश अवे दॅट ब्लॉट. तो कुठेतरी डाग धुवून काढायची त्यांच्या खूप वर्ष त्यांच्या डोक्यात ते असावं, आणि ही संधी फक्त त्यांना राजकारणात स्वतःचं असर्शन करण्याचीच नव्हती, तर इतकी वर्ष की शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसला, हे जे त्यांना लागलेला जे टॅग होता किंवा तो त्यांना जो लागलेला डाग होता, तो बऱ्याच अंशी या एका प्रसंगाने धुवून निघाला. शरद पवारांनी शिवसेनेसारख्या पक्षाला सोबत ठेवलं. त्यांनी त्यांची बऱ्याचदा उल्लेख केला की माझी बाळासाहेबांची मैत्री होती. अनेकांनी की ज्या प्रकारे बाळासाहेबांनी सुप्रिया सुळेंना पहिल्यांदा मदत केली होती, त्या मदतीची परतफेड झाली आहे का? किंवा एक ज्येष्ठ म्हणून शरद पवारांनी आपल्या मित्राच्या मुलाला मदत केली आहे का? किंवा ज्या प्रकारे अजित पवारांना परत आणलं, बंड त्यांचं तर त्यांचा बंडाचा त्यांनी कापून काढलं बंड, पण तसं त्याच वेळेस त्यांना घरातही परत आणलं, पक्षात परत आणलं. हे सगळं करत असताना काँग्रेस सोबतची विस्कटलेली थोडीशी घडी परत बसवली, 3 वेगवेगळे पक्ष सोबत आणले. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर तो एक जो हे होता जुना ब्लॉट, त्यांनी तो पुसून काढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, आणि आय थिंक दॅट वॉज समवेअर बॅक ऑफ हिज माइंड की ही संधी आहे, आणि फक्त सत्तेचं राजकारण नाही, तर माझ्या एक ऍट द ट्वायलाइट ऑफ माय करिअर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून त्यांनी ते केलं असावं. अप्रतिम. एक शेवटचा प्रश्न विचारतो, आणि त्यानंतर आपण हे संभाषण संपवूयात. कधी असं वाटलं होतं का की मॅच ड्रॉ होईल? म्हणजे कारण आपण आता 2019 मध्ये आणखीन एक महानाट्य होतं, ते म्हणजे वर्ल्ड कप, आणि त्याच्यामध्ये मॅच दोनदा ड्रॉ झाली, आणि असं लोकांना म्हणजे 2019 मधल्या सगळ्याच गोष्टी अशा होत्या की हे काय होणार आहे काही माहित नाही असं होतं. आणि तर कधी प्रेसिडेंट रूल येईल आणि हे काहीच होऊ शकणार नाही असं कधी वाटलं होतं का? कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे हे इतकं अनएक्सपेक्टेड सगळं होतं. म्हणजे सुरुवातीच्या मी जसं म्हटलं की या निवडणुका सुरुवातीला एकतर्फीच होत्या. अगदी महाराष्ट्राकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. इफ यू लुक ॲट नॅशनल चॅनल्स, सगळे हरियाणाच्या इलेक्शन्स मध्ये जास्त इंटरेस्टेड होते, आणि निकालानंतर सुद्धा हरियाणाचं कसं सरकार तिथे घडी बसवली गेली, दुष्यंत चौटालांना सोबत आणलं गेलं, इकडे कोणाचं लक्षच नव्हतं. नंतर जे 36 दिवस झाले राजकारणात, 28 नोव्हेंबर ते 24 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर, या सगळ्या काळात जे काय नाट्य घडलं त्याने सगळंच बदलवून टाकलं. म्हणजे अनएक्सपेक्टेड आणि एकदमच थ्रिलिंग असं सगळं होतं. नाही, सो आपला वेळ संपलेली आहे, पण थँक्यू कमलेश आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच सारंग फॉर हॅव्हिंग मी ऑन द शो. इट वॉज लवली. आणि तुझं पुस्तक म्हणजे जितकं शक्य तेवढं खपव आता ऑनलाईन, नंतर ऍक्च्युअल प्रती सगळं जेवढं कारण मला प्रचंड आवडलं. आणि मी ते संपल्यावर तुला नक्की फोन करेन आणि सांगेन काय. प्रेक्षकांनी पण वाचा आणि नक्की कळवा प्रतिक्रिया तुमच्या पुस्तकाबद्दलच्या. थँक्यू. थँक्यू.